माणगाव तालुक्यात पर्यावरण संवेदनशील भाग होतोय उद्ध्वस्त. मोठ्या प्रमाणात मौल्यवान झाडांच्या वृक्षतोड, दाट झाडी झुडपं देखील केली जात आहेत नष्ट. परिणामी वन्यजीव प्राण्यांचा वाढतोय मानवी वस्तीत वावर. पर्यावरण विभागाकडून डोळेझाक. पर्यावरण संवेदनशील भागात मोठ्या प्रमाणात वृक्षतोड आणि उत्खनन. वन विभाग आणि महसूल विभाग माणगाव यांच्याकडून अर्थपूर्ण तडजोडीमुळे शक्य. निसर्गप्रेमींमध्ये शंकेसह गंभीर चिंतेचं वातावरण. नुकताच जगभरात जागतिक पर्यावरण दिन साजरा केला गेला. मात्र माणगाव तालुक्यात वन विभाग आणि महसूल विभागासाठी पर्यावरण दिनाचं महत्त्व फक्त वर्षभरातील निवळ एका दिवसाचा देखावा ठरतोय. पर्यावरण वाचवण्यासाठी आपली जबाबदारी पार पाडण्याऐवजी बिनधास्तपणे नष्ट होत असलेल्या पर्यावरणासाठी शासकीय अधिकारी पूर्णपणे जबाबदार आहेत. शासकीय अधिकारी व कर्मचारी यांचा तालुक्यातील काही धनदांडग्यांवर आशीर्वाद असल्यामुळे पर्यावरण उद्ध्वस्त होत असल्याची चर्चा निसर्गप्रेमींमध्ये जोरदार सुरू आहे. माणगाव तालुक्याच्या जवळपास चारही दिशेला पर्यावरण संवेदनशील क्षेत्रात कुठे अनधिकृत दगडफोड, माती उत्खनन सुरू आहे, तर अनेक ठिकाणी पर्यावरण संवेदनशील भागात शेकडो झाडांची विशेष 50 ते 70 वर्षापेक्षा जुनी झाडं कत्तल केली जातात आणि सदरील झाडे वन विभागाच्या परवानगीनुसार तोडली जात असल्याचं वर्तवण्यात येत आहे. मोठ्या प्रमाणात झाडझुडपं तोडण्यासाठी शासनाचे निर्बंध असलेल्या इको सेन्सिटिव्ह झोन अर्थात पर्यावरण संवेदनशील भागात शासकीय परवानगी दिली तर कशी जाते? वन्यजीव प्राणी, माकडं, बिबट्या, रानडुकर असे अनेक प्राणी लोकवस्तीकडे कूच करत असल्यानं नागरिकांना वन्यजीव प्राण्यांची वस्तीमध्ये वावर खूप त्रासदायक ठरतोय. याचमुळं पर्यावरण संवेदनशील भाग उद्ध्वस्त होणं आणि मानवाचा होत असलेल्या पर्यावरण संवेदनशील भागात मानवाचा वावर. पर्यावरण संवेदनशील भागात होत असलेल्या छोट्या मोठ्या प्रमाणात जंगलतोड यासाठी शासकीय अधिकाऱ्यांकडून परवानगी कशी दिली जाते? झाडं तोडली जातात आणि दाट झाडी झुडपं रानं देखील तोडून पर्यावरण संवेदनशील भाग खुला मैदान केला जातो. माणगाव तालुक्यात पर्यावरण संवेदनशील भाग वन विभाग आणि महसूल विभागाकडून अर्थपूर्ण तडजोडीमुळे उद्ध्वस्त केले जात आहेत का? खुर्चीत बसून परवानगी देणाऱ्या सरकारी बाबूंनी ग्रामीण भागात फेरफटका मारून प्रत्यक्षात पाहावं की ऐन पावसाच्या तोंडावर ग्रामीण भागात माकडं सतत कौलारू घरांची छतं उद्ध्वस्त करत आहेत. बिबट्याने बोकड खाल्ला, वासूर मारला अशा अनेक घटना समोर आल्या. तर या बाबींकडे शासकीय अधिकारी व कर्मचारी आपलं लक्ष वेधणार की अशा गंभीर बाबींकडे कानाडोळा करत राहणार? शासनाचे निर्बंध लावलेल्या भागात अधिकारी पर्यावरण उद्ध्वस्त करणाऱ्यांना आपल्या मनमर्जीनं खुली सूट देत असतील तर पर्यावरण विभाग महाराष्ट्र शासनाकडून अशा गैरजबाबदार अधिकाऱ्यांविरोधात कडक कारवाई करण्यात येईल का? असे अनेक गंभीर प्रश्न निसर्गप्रेमींनी संतप्त जनतेकडून उपस्थित करण्यात येत आहेत. उपसंपादक रिजवान मुकादमसह ब्युरो रिपोर्ट, तेज मराठी न्यूज, पुरार, रायगड.